आदिवासी वादळ अर्थातच आदिवासींचा आधार कार्ड म्हणजे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जुन्नर येथे डीजे गाडीचा अपघात झाला होता व या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झालेला होता। सदर प्रकरणी देवराम लांडे यांच्यावर जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला होता व त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केलेली होती। परंतु त्यांचा जामीन झाल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुण्यातील दवाखान्यात ॲडमिट केले होते। परंतु तेथून डिस्चार्ज झाल्यानंतर ते थेट मायबाप जनतेमध्ये दाखल झालेले आहेत। या प्रसंगी लोकांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळतंय। सदर माहितीसाठी पाहत राहा आमचा जुन्नर न्यूज। समोर आणलेलं आहे आणि ते आपल्या भेटीसाठी येतात। भेट ही त्यांची आदच नाही, प्रत्येक माणसाच्या संकट काळी ते धावून जातात आणि त्यांच्यावर अन्याय झाला हा सर्वसाधारण अशिक्षित माणसाला सुद्धा ते बोलले जातात का त्यांनी काय केलं होतं, त्यांनी काही केलं नव्हतं, परंतु हे एक संकट होतं। हे संकट आपलं टळलेलं आहे, आपल्यापर्यंत ते सुखरूप पोहोचलेले आहे। संकट काळामध्ये ते प्रत्येकाला मदत करतात आणि हे सगळ्यांना जाण आहे ते काय करतात ते तसे इतर कोणी धावून येणार नाही तुमच्यासाठी। एकमेव आपल्या तालुक्यातला आपल्या समाजातला एकमेव माणूस असेल का ज्याला आपण आधार कार्ड समजतो आणि खरोखरच आधार कार्ड आहे। कोणी निम्म्या रात्रीला 12 वाजता 2 वाजता जरी कोणावर कोणतं संकट आलं तर त्या संकटाला एकमेव आपल्या आदिवासी भागातील जुन्नर तालुक्यातील आपला माणूस म्हणून तो आपल्याला साथ देणार आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे। त्यांचा आपण सर्वजणांनी इथे सत्कार केलेला आहे आणि त्यांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं। त्यांना साथ देणारी ही मंडळी त्यांच्यापासून कधी दूर जाणार नाही, ही सतत त्यांच्या पाठीमागे जातीने उभं राहतील। परंतु आपण त्यांच्या सल्ला देणं, त्यांच्या पाठीमागे उभं राहणं हे आपलं कर्तव्य विसरू नका हीच मी सर्वांना विनंती करतो। या ठिकाणी थांबतो। कार्यक्रम होता तिथं साहेबाचं नाव अमुक झाला तमुक झाला तर मोबाईल काय रडू नका मी आहे। नाही आता आपण लढायचं सदस्य
या गोरगरिबांचे कैवारी देवराम शेठ लांडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि नरेंद्रनाथ कृपेने त्यांचं या ठिकाणी घडवलेल्या प्रथमतः या ठिकाणी पाय झालेला आहे. मी सर्व मास्तांच्या वतीने साहेबांच्या या ठिकाणी आभार मानतो, आपले धन्यवाद देतो. वाटत नव्हतं की या ठिकाणी या देवीच्या भेटीसाठी या ठिकाणी साहेब यावर्षी येतील, परंतु श्री नरेंद्रनाथ देवीची कृपा या ठिकाणी आयांना विनंती आहे की साहेबांचं स्वागत या ठिकाणी करायचं, साहेबांना या ठिकाणी औक्षण द्यायचं आहे. आणि वाटत नव्हतं की या ठिकाणी साहेब यावर्षी घागरेगावमध्ये येतील, परंतु सर्व गावांची कृपा आहे. या ठिकाणी सर्व गावागावातील नवरात्रात देवीची कृपा या ठिकाणी साहेबांवरती झालेली आहे आणि या ठिकाणी साहेबांचं आगमन झालेलं आहे. तरी मला काय बोलते माझ्या सर्व आवडत. मी एकच सांगेन, वाघ एकला राजा बाकी खेळ लागला. राजकारणी फक्त माझ्या दादासाठी ते राजकारण घडवलं. देवाच्या नियंत्रणात आपण त्याची संधी भेटली, पण माझा हा वाघ अख्ख्या समाजाला राखणार आहे. जे आपल्या आदिवासी समाजासाठी केले ते कधीच विसरणार आतासाठी. आणि त्याच्या पाठीमागे वेळ गावातली ती माझी विनंती नागेसाहेब कधी सांगणार आपल्यासाठी, कधी सांगणार माझी विनंती नागेसाहेब किती काय आपल्यासाठी उभे राहणार. मला वाटते एवढं बोलून माझे दोन शब्द तुमच्या आशीर्वाद सगळ्यांना
बरोबर मला आठ लाख दुसरं आलो तुमच्या पायाच्या पुण्याने सुटून आलो आपलं काही दोष नव्हतं बस अरे बघा ना बसू दे ठीक आहे